चला इकडे चला पटापट इथं गर्दी करू नका. चला चला दादा हे केवायसी चालू आहे. हा हे केवायसी चालू आहे. किती खर्च आहे? रांगेत असेल तर केवायसी होणार आहे, नाही तर नाही होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही लागू होताच आता आपण जर पाहिलं तर अंगणवाडी असेल, बँकेच्या वावर शिवारामध्ये मोठी गर्दी सध्या पाहायला मिळत आहे. जर आपण पाहिलं तर काल 15 ऑगस्टच्या दिवशीच काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3,000 रुपयेसुद्धा जमा झाल्याचे काही ना असे मॅसेजसुद्धा समोर आलेले होते. आणि त्याच आता याच मध्ये KYC जे होते ही KYC अपडेट करण्यासाठी आता महिलांची मोठी गर्दी सध्या छत्रपती संभाजीनगर बँकांमध्ये केलेली आहे. मी सध्या उभा आहे बघा या ठिकाणी. ही जाधववाडी हर्सुल शाखा आहे SBI बँकेची. या ठिकाणी मोठी गर्दी सध्याची आता पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे पण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी कशा पद्धतीनं मोठी महिलांची गर्दी सकाळपासूनच या ग्राहक केंद्रावरती करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर याच ठिकाणावरनं ही मी पुन्हा एकदा सांगतोय आपल्याला की हर्सुल जी शाखा जी आहे स्टेट बँकेची या ठिकाणी ही महिलांची गर्दी सध्या पाहायला मिळत आहे. दुसरीकडे या ठिकाणी बघू शकता की ही जी रांग जी आहे ही रांग जी आहे आपण प्रभू टी सेंटर नाश्ता व थंड ते ही पान टपरी आहे. आणि चक्क ह्या पान टपरीवरती फॉर्म भरून देण्यासाठी 10 ते 20 रुपये या लाडकी बहिणीकडून या ठिकाणी मोजावा लागत आहे. तर आपण काही लाडक्या बहिणी आपल्यासोबत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कुठून आल्यात? प्रीतीजी इथं काय आता हे आम्हाला ते फॉर्म काढायचा आणि ते काय केवायसी काय म्हणते ते करायची. किती पैसे सांगितले? 20 रुपये. किती पैसे येऊ लागले? 20 रुपए बोले. सवेरे 5 बजे से लोग आए हुए, अभी तक यहाँ खड़े हुए काम धंधे छोड़ के. अभी फॉर्म भरो, ये भरो, सब भरो, लेकिन फिर टाइम पे आते हैं लेकिन नंबर नहीं मिलता, सब आगे पीछे हो जाता है. सवेरे तुम कितने बजे से आए बोले? सवेरे 5 बजे से. पर यहाँ पे कितने देने पड़ रहे हैं? यहाँ पे 20 रुपए. और उधर अलग रहता है 10-20. वहाँ पे कितने कुछ तो पता है क्या? वहाँ नहीं पता. इधर 20 रुपए. या ठिकाणी कुठं आहात तुम्ही? औरंगाबाद. हर्सुल सांगी. हर्सुल सांगी कोण आलात? इकडे 20 रुपये घेत आहेत, तिकडे किती घेत आहेत? तिकडे 50 घेते. तिकडे 50 रुपये. 50 रुपये फॉर्म भरून द्यायचे. फक्त काय करून द्यायचे? फॉर्म भरून द्यायचे. फक्त हा फॉर्म भरून द्यायचे. फॉर्म भरून नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर खूप गंभीर बाब या ठिकाणी समोर आलेली आहे. याच पानटपरीवर जे आहे तर या ठिकाणी 20 रुपये हा फक्त चक्क फॉर्म भरण्यासाठी घेतात. तर या बाजूला जे या ठिकाणी ग्राहक सेवा केंद्र जे आहे या ठिकाणी हे लावण्यात आलेलं आहे. आपण या ठिकाणी हे जे आहे SBIच्या अंतर्गत हे ग्राहक केंद्र या ठिकाणी देण्यात येतं. आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोणतंही निशुल्क जे पण मात्र या ठिकाणी या लाडक्या बहिणीला चक्क या ठिकाणी 60 ते 70 रुपये या ठिकाणी या फॉर्म भरण्यासाठी व KYC करण्यासाठी या ठिकाणी मोजावा लागत आहे. काय मुलगा माझा 95% हँडिकॅप आहे. माझं अकाउंट बंद आहे मुलाचं. मला पैसे गव्हर्नमेंटचे आले पण हे चालू करून देऊन 4 दिवस झाले चक्र मारून. बरं तुमचं लाडक्या बहिणीचं नाही? लाडक्या बहीण झालं माझं पण मुलाचं माझा हँडिकॅप मुलगा माझा. तुमचा हँडिकॅप मुलगा आहे? 85%. तरी अकाउंट चालू करून दिलं. अकाउंट बंद असल्यामुळे मला सरी तपली करून. काय सांगतात काय ते? ते म्हणतात उद्या परवा तेच चालू आहे. कधीपासून येऊ लागले? कधी करा. मुलगा थांबत नाही जागेवर. मुलगा थांबणार आहे का? 85% मुलगा असं का उचला आणला मी इथं? बरोबर आहे. आता गाडीवर बसून घरी नेला परत. म्हणजे कधीपासून चक्रा मारताय तुम्ही? 4 दिवस झाले मला यार. लगातार 4 दिवस चक्रा मारताय. नक्कीच ही एक गंभीर बाब आहे कारण की लाडक्या बहिणीचे फॉर्म भरण्यात चालू आहे. मात्र या 25% अपंगत्व आहे. 4 दिवसापासून हे जे नुसते चक्रा मारत आहे. मात्र बँक चालकाकडून निसता आज या उद्या फक्त या ठिकाणी आज उद्याचेच या ठिकाणी सांगितलं आहे. चला इकडे चला पटापट इथं गर्दी करू नका. चला दादा हे केवायसी चालू आहे. हा हे KYC चालू आहे. किती खर्च आहे? रांगेत असेल तर KYC होणार आहे, नाही तर नाही होणार आहे. बरं चला दादा साहेब किती पैसे लागले? 20 रुपये लागतात प्रिंट आउटचे. 20 रुपये. 20 रुपये. 20 रुपये प्रिंट आउटचे. 20 रुपये प्रिंट आउट. स्पाय चालू होता माझा. चालू या प्रिंट आउटचे. हां थांबा ना मला ते स्पाय तर खोलू द्या. स्पाय कॅमेरा सुरू होता ना माझा. एकदा आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण हे बघू शकता याच टपरी जी आहे याच टपरीवरती सर्रास खुल्लेपणे या ठिकाणी सध्याला 20 रुपये जे आहेत या ठिकाणी फॉर्म भरायचे या ठिकाणी मोजावा लागत आहेत. आपण या ठिकाणी बघू शकता की सध्या फॉर्म भरायची सध्या प्रक्रिया सध्या सुरू या ठिकाणी आहे. तर आपण ताईलाच विचार करण्याचा प्रयत्न करूया. ताई काय करताय तुम्ही?
फॉर्म भरते मी ऑफलाईन फॉर्म भरते केवायसी चा केव्हाचा फॉर्म भरताय बरं ते ऑफिस नाही काय नाही शुल्क 30 रुपये कसं नेमका ते 30 रुपये शुल्क घेताय काय नेमकं ते offer त्याला हा ते भरतो ते असं आहे का तिकडनं काही नाही ज्यांना भरता येत नाही ते माझ्याकडे येतात आणि भरतात ते सेवा देते मी पैसे घेऊन सेवा मग माझं कसं चालणार मला भाडं बी द्यावं लागतं ना मी कसं करणार केंद्र तुझ्या बाजूला आहे हो आहे ना कुठं वाटत नाही का चुकीचं आहे म्हणून हे? कशाबद्दल मेहनत करत आहे मी चुकीचं काय काम करत आहे मी फॉर्म भरले तर. हा बरं हे तर बँकेचं काम आहे ना बँकेमध्ये किती गर्दी आहे, साहेब त्यांना बोलायला सुद्धा टाइम नाही विचारा ना तुम्ही इथं इथं विचारा कोणी सांगितलं तिथं ते म्हणे इथं भरा म्हणे ते म्हणजे टपरीवर भरा म्हणले का कोण म्हणलं ते तिथले लोकांनी सांगितलं इथं नंबर लावायचा आणि भरायचा हा आम्ही तिथं लावला होता नंबर आम्हाला तिकडून इकडे पाठवलं बर नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर हा बँकेचा नंबर लावून पाहिजे मात्र बँकेनेच या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे मग तुम्हाला कोणी सांगितलं इकडे लाईन उभं राहायचं आम्हाला समोरच्यानी तुम्हाला कोणी सांगितलं बँकेतले काय म्हणे बँकेवाले नंबर लावून केवायसी करून घ्या ते लावून केवायसी करून घ्या फॉर्म भरायचं का सांगितलं हो फॉर्म भरा आणि केवायसी करून घ्या तिथे निश्चितच पाहिलं या ठिकाणी आपण बघितलं तर याच आहे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी ज्या लाडक्या बहिणीला चक्क या ठिकाणी सत्ता मोजायला काय तुम्ही कापासून उभा आहे सकाळी 7 वाजल्यापासून तुम्हाला तर 3,000 रुपये मिळणार ना हा मग काय करते ते 3,000 रुपये पण मग आमच्या इथं मरायचे काम झालेत ना मग तुम्हाला कोणी पाठवलं इकडे बँकेतले लोक आहे ना बँकेत लोकांनी हा. काय म्हणे इकडं? तिकडे बाहेर जा म्हणे फॉर्म भरायला फॉर्म भरून या पण आपण- केव्हा करा हा, हा. केव्हा पण हे केवायसी करणं हे फॉर्म गिम भरणं हे बँकेचं काम आहे तुम्हाला पूर्ण फ्री येते तर मग ते ना आम्हाला इकडे पाठवलं ना सकाळी 7 पासून नंबर लावले ना आम्ही बँकेत मग 7-8 वाजल्यापासून येईल आम्ही 8 वाजल्यापासून येईल काय म्हणले आई ठेवाची केवायसी करत आवाज काय मला सांगितले इकडे बरं, नक्कीच थोडी जागा द्या मला इकडे थोडी इकडे जायला जागा द्या आपण बघू शकता या ठिकाणी जे आहेत हे केंद्र आहे या ठिकाणी बघू शकता हे केंद्र आता या जे केंद्र चालक जे आहे यांच्याकडून दमदाटी करून हे केंद्र आता या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर सकाळी 8 ते 9 वाजेपासून या महिला या ठिकाणी या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उभ्या आहेत तुम्ही केव्हापासून उभा आहे मी सकाळपासून 8 वाजेपासून आलेली इथं मला पैसे आले नाही मला आधार कार्ड लिंक करायचं पासबुकला तेव्हा मला पहिलं कुठे गेलते तुम्ही पहिलं मी काल कुठे गेलते पहिलं का कुठं बँकेत नाही बँकेत होतो काल आज इथं रांग धरलेली आहे तर पासबुकला कोणी तिथं सांगू लागले केवायसी करायची तुम्हाला किती पैसे सांगितले केवायसी चे पैसे सांगितलेले नाही अजून मला माहित नाही बदललं मी आता रांग धरलेली आता मध्ये जाणार मी आणि आधार कार्ड आपलं पासबुकला लिंक झाल्यावर कोणी म्हणतो तेव्हा पैसे माझे आलेले नाही पैसे आता या ठिकाणी हे तुम्हाला ही जी सेवा जी होती ही निशुल्क असते या ठिकाणी पण या ठिकाणी काही महिलांकडून असं सांगण्यात जातं की आमच्याकडनं फॉर्म भरायसाठी 30 रुपये आणि या तिथे फॉर्म केवायसी करण्यासाठी 50 रुपये अजून मला माहित नाही मी मध्ये गेलेले ना हा 20 रुपये लग रहा है 30 रुपये हाँ 50 लग रहा है 50 किती लागू लागले 50 लागू राहिले 50 रुपये लागू 7 बजे से नाही की आपण सकाळी जर पाहिलं तर या ठिकाणी 20 रुपये लावण्यात आलेले ते मात्र तो खर्च आता गर्दी पाहून या ठिकाणी 50 रुपये करण्यात आलेला आहे निव्वळ या ठिकाणी मुंगळ कारभार जो आहे या ठिकाणी बँक चालकाचा आणि त्या संबंधित जे केंद्र चालक आहे यांचा सध्या सुरू आहे मात्र आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजना ही लागू करण्यात आली मात्र याच लाडक्या बहिणींची आता रक्षाबंधन आणि याच लाडक्या बहिणींची सध्या सर्वसामान्य सध्याला लूट असल्याचं चित्र सध्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे नेमकं मुख्यमंत्री साहेब आता तुम्ही या बँक चालकावर तसेच या संबंधित केंद्रावरती काय कारवाई करतील आता हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मी न्यूज स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर